नमस्कार मंडळी, जय अग्रिकोळी भोईर्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आलू ब्रेड। तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे उकडलेले बटाटे, टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर आणि ब्रेड। ब्रेड तर इम्पॉर्टंट आहे कारण आलू ब्रेडच बनवणार आहोत आपण। तर चला बनवूया। तर आता आपण उकडलेले बटाटे छान मॅश करून घेणार आहोत। त्यात थोडा पण तुकडा राहता कामा नये। तर अशा प्रकारे आपले बटाटे मॅश करून झालेले आहेत। तर त्यात आपण आता घालणार आहोत सर्व मसाले। तर सर्वप्रथम आपण यात घातलेला आहे धना पावडर, हळद, मसाला तुम्हाला जसं तिखट हवं असेल तर त्या मानाने घाला। तर आपण त्यात घातलेलं आहे जिरं, चवीनुसार मीठ। त्यानंतर आपण यामध्ये घातलेली आहे मिरची शक्यतो नकाच घालू, पण आम्हाला तिखट हवं होतं म्हणून आम्ही मिरची घातलेली आहे। जर तुम्हाला स्पायसी खायची सवय असेल तर तुम्ही ती घालू शकता। तर आपण यात घातलेला आहे कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर आपण यात कोथिंबीर घालू आणि छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊयात। तर चला, करून झाल्यानंतर असं सारण तयार झालेलं आहे। तर आता आपण हे ब्रेडला लावून घेऊयात, मग तुम्हाला मी दाखवते कसं लावून झालेलं आहे। तर आता असं लावून झालेलं आहे ब्रेडला सारण। तर आता आपण हे पॅनवरती टाकूयात। पण तुम्हाला एक सांगायचं आहे, पॅनवरती शक्यतो बटर लावण्याऐवजी तुम्ही तेलच घाला, कारण ब्रेड हा बटरने नरम होतो आणि तेल घातला तर तो ब्रेड कडक राहील, त्याचा बेस कडक राहील आणि क्रिस्पी लागेल खायला। तर आपण असे अलटून पलटून ब्रेड छान प्रकारे शिजवलेला आहे आणि असं स्ट्रक्चर आलेलं आहे आपल्या आलू ब्रेडला। आपला पॅन नॉनस्टिकी आहे म्हणून आपण तेल किंवा बटरचा वापर नाही केला, तुम्ही नक्की करा। तर आता अशा प्रकारे आपले आलू ब्रेड रेडी आहेत। तर अशा प्रकारे आपण आपली डिश सजवलेली आहे आणि आपली डिश रेडी झालेली आहे। कसे वाटले आलू ब्रेड कमेंट करून सांगा। तुम्हीही नक्की ट्राय करा, नाश्त्यासाठी छान डिश आहे। पाहुणे आल्यावर त्यांना देण्यासाठी सुद्धा खूप सुंदर डिश आहे। एनिवेज, जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।